नमस्कार मित्रांनो, ह्या बघा इकडं आमचा वाडा आता लग्नाला आलाय. तर इथं आपल्याला आता सवासणीचा कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी 7 7 14 जणी गंध आणि सवासणी असतात. तर आता त्या आपल्याला एका ठिकाणी पाणी घेऊन यायचं या आणि उद्या लग्न. तर हे आपलं 2 दिवस लग्नाचा कार्यक्रम. तर हे आपलं नवरदेवाचं जानवास घरी, हे गावावरून आले जिजुरीवरून. तर तिकडं ते नवरीचं जानवास घरी त्या साईडला बिराड, आणि इकडं आमच्या चुलत्यांचं आहे, आमच्या वडिलांच्या चुलत भावाचं, आणि ह्या साईडला आमचं बिराड आहे. ठीक आहे, ह्या साईडला. तर आपली 4 बिराड इथं. आणि नवरदेव म्हणजे आमचा चुलत भाऊचे. तरी आता 2 दिवस आमचा ह्यो लग्नाचा कार्यक्रम आहे, तो सगळा आपल्याला पाहायला भेटेल. तर आता इथं या सवासनी इथं, तर त्यांना हारबीर घालून मस्त बाकी घेतली जाईल. आणि इकडं आपली ही हांड येतं, ह्याच्यामध्ये एक मातीचे गागर पण आहे. हे आता 6 हांड आणि 1 गागर 7वी. हे आपल्या बाया आता डोक्यावर घेऊन ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणातून पाणी घेऊन यायचं, आणि मग त्याने स्वयंपाक करावा लागतो आपल्या. तर सगळ्या आपल्या ह्या महिला गावावरून काय आलत आहे, काय आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या महिला असतात वाड, ह्यांना सुपाऱ्या दिलेल्या असतात, आणि मग त्याच्यावर त्या उपास धरतात. जोपर्यंत देवाचा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत जेवायचंच नाही, असं आपल्याला करावं लागतं. तर इकडं चाललाय स्वयंपाक पण. हे आपल्या नवरदेवाचं जानवास घरी. हे कसं असतं दादा? हे 7 पायऱ्याचा दाखर करतात. हा, 7 पायऱ्याचा दाखर. हा, काय आता पोळ्याचं असतं ना मान. 7 पायऱ्याचा दाखर, 6 हांड 7वी गागर. 7 पायऱ्याचा दाखर हे करतं. एका बायला 7 पोळ्या वाढायच्या आणि गाडीला 2 मारायचं. आता 7 गंध आणि 7 सवासणीचा मान आहे. मामा इकडे या ना. गागर नाही माझं सांगायचं काम आहे, ज्याने गागर गेली आपसुकान घालणार म्हणजे कुणी असू. दोतार आहे का? इकडं आपलं सण आहे, डपड पण आलंय. काय आहे इडा देवाला चालवली ते पाण्यात. हे सवासणीला ना? हा, सवासणी नाही, तिथं इडा ठेवायला लागते देवापाशी. सवासणीचं नंतर मग करायचं ते. तर आता हे एक नवदोतारे, आणि हे ह्याच्या खाली आपल्या सवासणी अंडा घेऊन चालतात. असं आहे, त्यांना ऊन न लागावं म्हणून हे वापरलं जातं.
तर आता या सर्व हांड भरून घेतले, गागर भरून घेतली ना आता या पाणी घेऊन जायचे आपल्याला आणि ह्याच्यावर आपलं सवासाचं जेवण बनवायचं. तर आता नाणी पण आलताय, पण आता 2-4 बाया आलताय. बा नाही सांगेल आपल्याला नातं. तर नाणी घेऊन त्यांना आल्यात. आखे गाव आला असता ना, तर एवढ्याला मग आल्यात म्हणायचं इकडं. तर हे आमच्या आत्या आहेत हा. ते आता त्यांची जुनी ओळख. किती दिवसात गाठ होती आत्या तुमची? चाललंय इकडे सवासणीचा कार्यक्रम. इकडे काय आहे शिस्त आहे? होय, आता पोळ्या आहेत मस्त बाकी. चुलीवर डाळ शिजवली, इकडं गुळवणी पण चाललंय. तर अगदी मस्त बाकी चालले आहे पोळ्या. कोण पुराण वाटतंय, कोण पोळ्या लाटतंय, कोण भाजतंय, कोण पीठ मळतंय. हे चालले ते आता बायांची कामं. आता या सवासणीच्या पोळ्या मस्त बाकी अगदी चुलीवरच्या बनवायचं चाललंय. बऱ्या वाजतील का पोळ्या? हा, होय त्या कशा काय पोळ्या येतात लाटायला? आय पोळ्या भाजते हा मस्त बाकी. इकडं आत्या लाटून देते ताई. तिकडं बायड आहे, पिठाचं उंड आपलं बारीक बारीक काढून तिकडं मामींच्या ताब्यात दिली. ते म्हणजे सगळे नात्यातलीच माणसं येतं. आता या पोळ्या कशाला आहेत आई? पोळ्या सवासणीला होय, किती किती असतात काय? 7 पोळ्या असतात. हा, आणि कांदाला 2 पोळ्या असतात. कांद्याला का कमीवर? म्हणजे त्याचा नियमच आहे तसा. होय, 7 पोळ्या वाढायच्या सवासणीला आणि 2 कांदाला वाढायच्या. जळाचं पाणी आणतात ना, त्याच्यातच सगळं स्वयंपाक करायचा. दुसरं पाणी नाही वापरायचं याला. पुंजून घेतले सगळं. इकडे आपली मान मानतो द्यायला लागते सगळी. गाणं बंद केली गाणं म्हणणार नाते बसली ना पोळ्या. सवासणी घराच्या दोघी जणी, या गावे घराच्या दोघी जणी, घराच्या दोघी जणी. सासू गे मागया सुने उभी, सासू गे मागया सुने उभी. सासू गे मागया सुने उभी, सासू गे मागया सुने उभी.
लायच्या मोठ्याचा घेते माप गोड्या गे वरला वर बाप गोड्या गे वरला वर बाप मोठ्याचा नवईरा परण्या गे जायचा पुण्याईला परण्या गे जायचा पुण्याईला मोठ्याचा नवईरा परण्या गे जायचा पुण्याईला परण्या गे जायचा पुण्याईला सोन्याचा कळाई से वर गे बापाच्या मेन्याईला वर गे बापाच्या मेन्याईला तर आता गंध आणि सवासनी बसली आहे जेवायला. तर सवासनीला 7 असते तर गंधाला 1च गोळी असते. तर आता हे सकाळवरून लोक सगळे उपास धरलेले आहेत, उपाशी लोक आहेत. खाली की त्यांनी वाटेल बांधून न्यायच्या घरी मग त्याला खायला त्यांनी जागेवर असं आहे.